Hello students, welcome back to another video in the series of type of numbers. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण कोणते कोणते टाईप ऑफ नंबर्स पाहिले होते. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर नंबर्स, ऑड नंबर्स, इवन नंबर्स अँड प्राईम नंबर्स. आणि हे लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक पाहिली होती. ठीक आहे. मोस्टली मुलांचं कन्फ्युजन कुठे होतं, मूळ संयुक्त जोडमूळ संख्या याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. नंतर पूर्णांक अपूर्णांकामध्ये, परिमेय अपरिमेयमध्ये, रिअल नंबर कॉम्प्लेक्स नंबर्स याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या संख्यांमध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी कसं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक आय बटनवरती आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्ही तिथे जाऊन पहिला व्हिडिओ पण पाहून घ्या, म्हणजे सगळे टाईपचे नंबर्स तुम्हाला समजून येतील आणि आयुष्यात कधी कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. चला तर मग पहिलं सुरू करूयात. या स्क्रीनवरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये थांबलो होतो. प्राईम नंबर्स लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहिलं होतं. थोडंसं समराईज करतो. जे रेडमध्ये दिसतात ते सगळे प्राईम नंबर्स आहेत. ते कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहिलं होतं. तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला प्राईम नंबर्स लक्षात राहतील. ठीक आहे. आता बघायचं आहे कंपोजिट नंबर्स म्हणजे काय. कंपोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर्स. मग कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, द नंबर्स विच आर नॉट प्राईम नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. इतकं इझी आहे. जे मूळ नाही ते संयुक्त संख्या. किती इझी आहे ना. बघा आता याच्यामध्ये आपण 1 to 100 नंबर्स लिहिलेले आहेत आणि जे जे प्राईम नंबर्स आहेत ते आपण रेडमध्ये हायलाईट केले आहेत. ठीक आहे. आता रेडमध्ये नाही आहेत असे नंबर्स म्हणजे कंपोजिट नंबर्स. म्हणजे नंबर्स एकतर प्राईम असतील अदरवाईज कंपोजिट असतील, एकतर मूळ किंवा संयुक्त. जे मूळ नाही आहेत ते संयुक्त संख्या. ठीक आहे. आता 1 to 100मध्ये 25 मूळ संख्या आहेत म्हणजे प्राईम नंबर्स आहेत, तेवढे लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये जर एखादा नंबर येत नसेल म्हणजे त्या 25 संख्यांपैकी एखादी संख्या नसेल तर समजून जायचं की ती संयुक्त संख्या आहे. इतकं इझी आहे. ठीक आहे. आता पाहूयात जोडमूळ संख्या म्हणजे काय. जोडमूळ संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ट्विन प्राईम नंबर्स. तर ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, when the difference between successive prime numbers is 2 then these numbers are twin prime numbers. म्हणजे जेव्हा दोन लगतच्या मूळ संख्यांचा डिफरन्स जर 2 असेल तर त्यांना ट्विन प्राईम नंबर्स किंवा जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता ह्या चार्टवरती आपण जोडमूळ संख्या शोधूयात. पहिलं बघा 2 आणि 3 मूळ संख्या आहेत प्राईम नंबर्स. यांच्यामधलं डिफरन्स किती येतो बघा, 3 - 2 1. 1 असेल तर ती जोडमूळ संख्या नाही. डिफरन्स किती एक्सपेक्टेड आहे, 2. इथे बघा आता 3 आणि 5 याच्यामधला डिफरन्स किती येतो, 5 - 3 = 2. म्हणजे ह्या झाला जोडमूळ संख्या. दिस इज वन ऑफ द पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा 5 आणि 7मध्ये किती डिफरन्स आहे, 7 - 5 = 2. म्हणजे ही सुद्धा झाली जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांची पेअर, जोडी. ठीक आहे. तर अशा आपल्याला जोडमूळ संख्या शोधायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि पेपर पेन घेऊन बसा आणि याच्यामध्ये तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून शोधून काढा की याच्यामध्ये किती जोडमूळ संख्या येतात. ठीक आहे. आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करून पहा की तुम्ही काढलेला आन्सर बरोबर आहे की नाही. ऑल राईट. आय होप की तुम्ही 1 ते 100पर्यंतच्या जोडमूळ संख्या नोट डाऊन केल्या असतील. आता आपण कन्फर्म करूया. ठीक आहे. बघा पहिली आहे 3 and 5 आपण पाहिलीच होती, राईट. नेक्स्ट आहे 5 and 7 ही पण आपण पाहिली होती. आता बघा पुढची 11 and 13. नेक्स्ट 17 and 19. नेक्स्ट 29 and 31. नेक्स्ट 41 and 43. नेक्स्ट 59 and 61. नेक्स्ट 71 and 73. तर 1 ते 100मध्ये ह्या 8च जोडमूळ संख्यांच्या पेअर्स आहेत. ह्या पाठच करून ठेवायच्या तुम्ही, लक्षात कायमचं लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त कुठली जोडमूळ संख्येची पेअर तुम्हाला 1 ते 100मध्ये मिळणार नाही. 8 पेअर लक्षात ठेवायला सोपं आहे ना. आता बघा इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. हे आपण मागच्या व्हिडिओमध्येही पाहिलं होतं, पण इथे आपण का घेतो आहे, जर आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी केला तर तो चांगला लक्षात राहतो. तिकडे पूर्णांक पाहिलं, इथे अपूर्णांक पाहिलं तर ते एवढं लक्षात येणार नाही. पण इथे आपल्याला पूर्णांक अपूर्णांकाचं कंपॅरिझन करून आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं आपल्याला काय होईल,
डिफरन्स लक्षात राहिल्यामुळं कन्फ्युजनच होणार नाही, कधीच कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह नंबर्सही असतात, झिरोही असतात आणि पॉझिटिव्ह नंबर्सही असतात. ठीक आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं 0 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि नेगेटिव्ह नंबर्समध्ये -1 -2 -3 सो ऑन. ठीक आहे. आता इथे नोट काय सांगते बघा, 3/2 किंवा 0.75 आर नॉट इंटिजर्स, बट 3/1 -2/1 आर इंटिजर्स बिकॉज देअर डिनॉमिनेटर इज 1. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर 1 म्हणजेच न लिहिला तरी चालतं, म्हणजे 3 इज नथिंग बट 3/1, -2 इज नथिंग बट -2/1. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूजमध्ये येतात, राईट. ह्या व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूजचे डिनॉमिनेटर 1 आहे. पण इन केस डिनॉमिनेटरला 1 नाही आहे, 1 व्यतिरिक्त दुसरं काहीतरी आहे, किंवा त्या न्युमरेटर डिनॉमिनेटरचं ज्यावेळी डिव्हिजन करतो आपण त्यावेळी पॉईंटमध्ये आन्सर येतं. ओके. तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो की दॅट इज नॉट ॲन इंटिजर. इंटिजर कधी म्हणतो, जर अशा नंबर्स असतील तर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि 0 मधले, किंवा त्याचा डिनॉमिनेटर 1 असेल तर ते इंटिजर्स असतात. ठीक आहे. राहील लक्षात. नेक्स्ट आहे अपूर्णांक संख्या म्हणजेच फ्रॅक्शन नंबर्स. आता फ्रॅक्शन नंबर्स म्हणजे काय, द नंबर्स विच आर रिप्रेझेंटेड इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म अँड डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0, देन द नंबर्स आर फ्रॅक्शन्स. ठीक आहे. म्हणजे असे नंबर्स जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिता येतात आणि त्याच्या डिनॉमिनेटरला 0 नसतो, ते झाले फ्रॅक्शन्स. ठीक आहे. आता फ्रॅक्शन आहे की नाही चेक करायचे चेक पॉईंट काय आहे, की पहिली गोष्ट म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये पाहिजे. ओके. नंतर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला आपण इंटिजर पाहिजे. म्हणजे इंटिजर आपण पाहिले इथे, तर अशा इंटिजर्सपैकी एखादी व्हॅल्यूज तिथे पाहिजे. ठीक आहे. नंतर डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे तो 0 नसला पाहिजे. हे 3 चेक पॉईंट्स चेक करायचे. जर 3 सॅटिस्फाय होत असतील तर तो फ्रॅक्शन आहे. जर तिन्हीपैकी एकही फेल होत असेल तर तो फ्रॅक्शन नाही आहे. ठीक आहे. आता बघा, एक्झाम्पल्समधून आपण घेतल्यात 3/2 किंवा 2/4. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत फ्रॅक्शन्सचे. याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे. बघा, 2/3 पहिलं एक्झाम्पल आहे, त्याला घेऊयात आपण. 2 आहे, इंटिजर आहे. 3 इंटिजर आहे. पहिली गोष्ट काय आहे की ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहेत, दिसते आपल्याला. दुसरा चेक पॉईंट पाहूयात. 2 आणि 3 इंटिजर आहेत, मग दुसरा चेक पॉईंटही पास होतो आहे. आता तिसरा चेक पॉईंट काय आहे, डिनॉमिनेटरला 0 आहे, नाही आहे, म्हणजे तिसरा चेक पॉईंटही पास होतो आहे. आणि तिन्ही चेक पॉईंट पास होतात म्हणून हा काय फ्रॅक्शन आहे. आता बघा, 2/3 हे फ्रॅक्शन आहे, पण तो इंटिजर आहे का, नाही. 2/3 हा इंटिजर नाही, कारण डिनॉमिनेटरला 1 नाही आहे. पण आता 3/1 बघा, 3/1 इंटिजर आहे. आता तो फ्रॅक्शन आहे का, तर त्याचं पण पाहूयात. 3/1 न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे, म्हणजे पहिला चेक पॉईंट पास होतो. दुसऱ्या चेक पॉईंटला बघा, न्यूमरेटर 3 डिनॉमिनेटर 1 इंटिजर आहेत, म्हणजे दुसरा चेक पॉईंटही पास होतो. आता तिसऱ्या चेक पॉईंट बघा, डिनॉमिनेटरला 0 आहे, नाही आहे, 1 आहे, त्यामुळं तिसरा चेक पॉईंटही पास होतो. म्हणजे 3/1 इज ऑल्सो अ फ्रॅक्शन नंबर. म्हणजेच 3/1 कॅन बी कन्सिडर्ड ॲज इंटिजर ॲज वेल ॲज फ्रॅक्शन नंबर, बट 2/3 इज ओनली अ फ्रॅक्शन नंबर, नॉट ॲन इंटिजर. कळतो आहे फरक? ग्रेट. आता पुढे जाऊयात. आता बघा, रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या. रॅशनल नंबर इज अ टाईप ऑफ रिअल नंबर्स विच इज इन द फॉर्म ऑफ P/Q, वेअर Q इज नॉट इक्वल टू 0. आता हे तर आपल्याला अपूर्णांक संख्यांसारखंच वाटतं आहे, राईट. ह्याची डेफिनेशन आणि फ्रॅक्शन नंबरची डेफिनेशन दोन्ही तर सेमच वाटतं आहे. तर बघा, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, डेसिमल नंबर्स, फ्रॅक्शन्स अँड इंटिजर्स ऑल आर रॅशनल नंबर्स. म्हणजे सगळे रॅशनल नंबर्समध्ये येतात. ठीक आहे. सो वी कॅन कन्सिडर रॅशनल नंबर ॲज अ युनिव्हर्सल सेट. सेट्स वगैरे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्हाला समजून येईल. बट नाऊ वी कॅन से इट इज ॲज अ युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट बघा, इररॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या. इररॅशनल नंबर म्हणजे काय,
इट इज अ रिअल नंबर दॅट कॅनॉट बी एक्सप्रेस्ड ॲज अ रेशो ऑफ इंटिजर्स. म्हणजे अशा संख्या ज्या इंटिजरच्या रेशोनं डिनोट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 3, 2√3, क्यूब रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 11, स्क्वेअर रूट ऑफ 13, हे सगळे झाले इरॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या. जे क्यूब रूट, स्क्वेअर रूट, फोर्थ रूट वगैरे जे काय असतं ते सगळं इरॅशनल नंबर्समध्ये येतं. ठीक आहे, लेट्स गो अहेड. आता पाहूयात रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या. रिअल नंबर्स आर नंबर्स दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन अ नंबर लाईन अँड इन्क्लूड रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. म्हणजे अशा संख्या ज्या आपल्याला नंबर लाईनवरती दाखवता येतील आणि त्याच्यामध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स दोन्ही पण इन्क्लूड असतील. फॉर एक्झाम्पल 3, 0, 1.5, 3D/2 म्हणजे 3/2, स्क्वेअर रूट ऑफ 5, ह्या सगळ्या झाल्या रिअल नंबर्स. म्हणजे अशा नंबर्स हे नंबर लाईनवरती दाखवता येतात. ठीक आहे, नंबर लाईन तुम्हाला माहिती असेल तरी पण मी थोडक्यात सांगतो. लाईन असते, सेंटरला त्याच्या 0 असतो, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 3 राईट साईडला येतं, 0च्या राईट साईडला, -1, -2, -3 हे सगळं लेफ्ट साईडला येतं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की 1.5 कुठे आहे, तर 1.5 हा 1 आणि 2च्या मध्ये असतो. आपण ते सगळे लिहित नाही, 1.1, 1.2 हे असं सगळं लिहित नाही. पण ते जर लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो, म्हणजे आपण दाखवू शकतो ते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल 3/2 कुठे आहे, तर 3/2मध्ये काय आपण करू शकतो, त्याला 1.5, 3/2मध्ये 1.5 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आणि 1 आणि 2च्या बरोबर सेंटरचा पॉईंट झाला 3/2 म्हणजेच 1.5. ठीक आहे, आता तुम्ही म्हणा स्क्वेअर रूट ऑफ 5 कसं दाखवू शकतो, तर बघा स्क्वेअर रूट ऑफ 4 तर आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, म्हणजे 2पेक्षा मोठा असणार आहे, त्यामुळे 2 आणि 3च्या मध्ये कुठेतरी स्क्वेअर रूट ऑफ 5 येणार आहे. म्हणजे असे नंबर्स जे आपल्याला जर दाखवायचे म्हटले तर आपण मॅथमॅटिकली ते नंबर लाईनवरती दाखवू शकतो. ते सगळे झाले रिअल नंबर्स. ठीक आहे, आता नोट पाहूयात. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह इंटिजर्स, फ्रॅक्शन्स, डेसिमल्स अँड इरॅशनल नंबर्स आर ऑल रिअल नंबर्स. ठीक आहे, हे सगळे रिअल नंबरमध्ये येतात. नेक्स्ट बघा, कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे जटिल संख्या. Complex numbers are the numbers that are expressed in the form of a plus ib, where a and b are real numbers and I is imaginary number. ठीक आहे, म्हणजे अशा काही नंबर्समध्ये जिथे इमॅजिनरी लेटर वापरलं जातं, इमॅजिनरी नंबर म्हणजे त्याच्यासाठी एक लेटर वापरलं जातं, दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर्स. फॉर एक्झाम्पल 2 + 3i, ह्याच्यामध्ये बघा 2 आणि 3 इंटिजर्स आहेत, आय वापरलेला आहे इमॅजिनरी नंबर, त्यामुळे त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकतो का, इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यू जी असेल त्याच्यानुसार ह्याची व्हॅल्यू चेंज होणार. इमॅजिनरी नंबर समजा 1 असेल तर ह्याची व्हॅल्यू 3 × 1 = 3 + 2 = 5 होणार. ठीक आहे, समजा इमॅजिनरी नंबर 2 असेल तर 3 × 2 6 + 2 = 8 होणार. म्हणजे ह्याची एक्झॅक्ट अशी व्हॅल्यू देऊ शकत नाही आपण. आयची व्हॅल्यू जी असेल म्हणजे इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यू जी असेल त्याच्यानुसार ह्याची व्हॅल्यू चेंज होत राहते. सो दॅट्स वाय इट्स अ कॉम्प्लेक्स नंबर. क्लिअर. आता बघा, आतापर्यंत पहिल्या पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण सगळ्या टाईपचे नंबर्स पाहिले आहेत. ठीक आहे, आणि कंपॅरेटिव्हली पाहिले आहेत, त्यामुळे तुम्हाला कधीच कन्फ्युजन राहणार नाही. जर कन्फ्युजन होते असं वाटलं, येऊन व्हिडिओ पहा, तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे, आता इथून पुढे आपण नंबर्सवरचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर्सचा प्रॉब्लेम घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज वापरायच्या आहेत, म्हणून आपण इथे बेस पक्का केला आहे. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे वेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्या प्रॉब्लेम्सचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि तुमच्या सगळे कन्फ्युजन्स दूर होऊन जातील, सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि यू विल बी द मॅथ्स एक्सपर्ट. ठीक आहे, सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.